जय हिंद लोक चळवळ आयोजित राज्यस्तरीय शेतकरी सन्मान सोहळा 2025 चे पुरस्कारार्थी आहेत माननीय डॉक्टर आदिनाथ चव्हाण, जिल्हा पुणे। शेती विभागातील कृषी पत्रकारितेत मातीशी आपली नाळ कायम ठेवत शेती आणि शेतकरी यांचे प्रश्न जनतेसमोर मांडणारे ज्येष्ठ पत्रकार ॲग्रोवनचे संपादक डॉक्टर आदिनाथ चव्हाण हे गेल्या 35 वर्षांपासून आपल्या लेखणीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना जय हिंद लोक चळवळीच्या विशेष कृषी पत्रकारिता सन्मान पुरस्काराने सन्मानित केले जात आहे। कृषी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी आदिनाथ चव्हाण, संपादक संचालक सकाळ ॲग्रोवन। मी गेली 35 वर्ष पत्रकारितेमध्ये काम करतोय। त्यापैकी गेली 16 वर्ष मी ॲग्रोवनचा संपादक म्हणून ही जबाबदारी सांभाळतो आहे। या काळामध्ये अनेक शेती क्षेत्रातल्या संदर्भातल्या विषय ॲग्रोवनमधून सातत्याने आम्ही कव्हर केले। शेती क्षेत्रातल्या असंतोषाला तोंड फोडणारं माध्यम म्हणून ॲग्रोवन महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सर्वत्र प्रसिद्ध आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक समस्या प्रश्न सोडवण्यात ॲग्रोवननी मोलाचा वाटा उचललेला आहे। नुकतीच या जगातल्या एकमेव दैनिकाला 20 वर्ष पूर्ण झाली। 20 वर्षाची वाटचाल खरं तर मला खूप मोठा टप्पा आहे आणि तो ॲग्रोवननं पूर्ण केलेला आहे। शेतकऱ्यांना तंत्रज्ञान, यशकथा, वेगवेगळे सल्ले, हवामानाचे अंदाज, बाजारभाव अशा सगळ्या माहिती देत असतानाच त्यांना त्यांच्यासाठी संघर्ष करण्याचं काम सुद्धा ॲग्रोवनने या काळामध्ये केलं आणि अनेक प्रश्न सरकार दरबारी मांडून त्याची सोडवणूक करण्याचं काम सुद्धा ॲग्रोवनने सातत्याने केलेलं आहे। मला असं वाटतं की जगभरातला कृषी क्षेत्रातल्या पत्रकारितेतला हा एकमेव प्रयोग असावा। शेती क्षेत्राला संपूर्णपणे वाहिलेलं एकमेव दैनिक म्हणूनच ॲग्रोवन सातत्यानं समाजापुढं, महाराष्ट्रापुढं आपलं एक वेगळेपण जपतो आहे, मांडतो आहे असं मला वाटतं। या कामगिरीची दखल जय हिंद लोक चळवळीने घेतली आणि त्याबद्दल माझा हा सन्मान होत आहे। मी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा फक्त माझा नव्हे तर माझ्या पूर्ण टीमचा, सकाळ माध्यम समूहाचा सन्मान आहे असं मी मानतो। धन्यवाद।